नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या श्रावणातील पिठोरी अमावस्या आहे, त्याचबरोबर बैलपोळा देखील आहे. तर पिठोरी अमावस्येला दर्श अमावस्या, श्रावण अमावस्या, त्याचबरोबर पिठोरी अमावस्या असे म्हणतात. आपल्या मुलांच्या कल्याणासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत केले जाते. त्याचबरोबर पितृदोषासाठी देखील बरेच उपाय पिठोरी अमावस्या दिवशी केले जातात. पिठोरी अमावस्येला विशेष महत्त्व आहे, कारण ही अमावस्या वर्षातून एकदाच येत असते. तर आपल्याला उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलामुलींवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. हा उपाय केल्यामुळे त्यांचे सर्व अडचणी, संकटे, दोष दूर होतील. मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीत भरभरून प्रगती होईल. तर असा हा प्रभावशाली उपाय आहे. तर उद्या बैलपोळा देखील आहे. बैलपोळ्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण मानला जातो, कारण शेतकऱ्यांचा बळीराजा हा म्हणजेच बैल याची उद्या पूजा केली जाते. त्याला कोणतेच कष्टाचे काम केले जाऊ देत नाही. बैलांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे बैलांना सजवून वेगवेगळे रंगीबिरंगी लावून त्यांच्या शिंगावर फुले लावले जातात. तर अशा प्रकारे त्याचबरोबर बैलांची मिरवणूक देखील काढली जाते. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला जातो. त्यांना पूजले जाते. आपल्या देवघरामध्ये त्यांची पूजा केली जाते. तर बैलांना विशेष स्थान दिले जाते. तर आपल्याला उद्या बैलांची आपल्या देवघरामध्ये पूजा करायची आहे. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहून घेऊया. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. येथे तुम्ही ओला किंवा सुकलेला कोणताही नारळ घेऊ शकता. फक्त आपल्याला नारळ सोलून घ्यायचा नाही, तसाच घ्यायचा आहे. आणि नारळामध्ये भरपूर पाणी असलेला नारळच आपल्याला वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं शेंदूर घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. आणि नंतर ती जी पेस्ट तयार झाली आहे, तर त्या पेस्टने आपल्याला त्या नारळावर त्रिशूळ काढायचं आहे. त्यानंतर आपल्या जे घरातील मुले आहेत, तर मुलांना एका पाटावर बसवायचा आहे. आणि तो जो नारळ आहे, तर तो आपल्याला नारळावर जे आपण त्रिशूळ काढला आहे, तर त्याचं जे टोक आहे, तर ते मुलांच्या साईडला त्याचं तोंड झालं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला नारळ पकडायचा आहे. आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला मुलांवरून 7 वेळा क्लॉकवाईज फिरवायचा आहे. ही कृती करत असताना आपण अजिबातही कुणाशी बोलायचं नाही. मुलांना देखील बोलायला लावायचं नाही. पूर्ण श्रद्धेने, भावनेने न बोलता आपल्याला एकाग्रतेने हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर मनामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ हा जप सतत करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो नारळ आहे तर तो आपल्याला घराबाहेर जाऊन एखाद्या कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकायचा आहे. किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता, किंवा एखाद्या झाडाखाली देखील ठेवू शकता. पण या नारळाचा कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. हा नारळ घेऊन जाताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही, येताना देखील कोणाशी बोलायचं नाही. त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. घरामध्ये यायचं आहे. नंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला देवाचा दिवा लावायचा आहे. स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. स्वामींचा जप करायचा आहे. तर अशा प्रकारे उद्या आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलामुलींवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व अडचणी जे आहेत, संकटे आहेत, दोष आहेत, तर ते दूर होतील. त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीत भरभरून प्रगती होईल. बऱ्याच वेळा आपले मुले खूप अभ्यास करतात, पण त्यांना सतत अडचणी येत असतात. नोकरीमध्ये देखील यश येत नसते. त्याचबरोबर त्यांचा हट्टीपणा, चिडचिडपणा वाढतो. त्यांचं कशातच लक्ष लागत नाही. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत, तर त्या इच्छा देखील पूर्ण होतील. तर प्रत्येक आईने आपल्या मुलामुलींसाठी उद्या हा उपाय नक्की करायचा आहे. तर झालेली सेवा ही महाराजांचरणी अर्पण करते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.